आज उनका जन्मदिन है, उनका ज़रूर हम स्वागत करेंगे और जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं देना चाहेंगे। एक ज़माना था बंडिया 11 लवजी के नाम से टीम नज़र आती थी। आसिफ बडेकर यांचं स्वागत। तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे जहां पर पहला सत्र इस मैच का शुरू होगा। नक्कीच प्रवीण सर, आज मात्र पाहिला आपण मयंक सावंत यांचा वाढदिवस झाला आणि या वाढदिवसासाठी आदरणीय आमच्या खोपोली नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सन्माननीय निकिताताई मोरे मॅडम यांच्या सुद्धा शुभेच्छा आल्यात। तसंच या आयोजनासाठी सुद्धा शुभेच्छा आल्यात। तसंच आमचे सन्माननीय मंगेशदादा दळवी साहेब असतील, तसेच रमेशजी जाधव साहेब असतील, तसेच अल्पेश तरकुटे असतील आणि आयोजकाच्या वतीने संपूर्ण टीमच्या वतीने या मयंक सावंतसाठी सुद्धा मैच का शुरू होने का इशारा। 4 ओवर का ये मैच गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे बुशीरा हाल की तरफ से नदीम और स्ट्राइकर एंड पे होंगे अजीत। सन्माननीय आसिफ जी बेडेकर साहेबांचं स्वागत होतं। इकडे मी विनंती करतो आयोजकांना की सन्माननीय आसिफ जी बेडेकर साहेबांचं स्वागत करायचं आहे। तो 20 मिनट के अंदर आपको इस मैच को आगे लेकर जाना है। तो पहली गेंद आई डॉट, अपोजिशंस खेल रहे हैं हार के खिलाफ सुभाष नगर। बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी, ये अच्छी गेंद है। 2 गेंदें डॉट जा चुकी है लगातार। बल्लेबाज हैरान परेशान सुभाष नगर के। सन्माननीय आसिफ भाई जळगावकर यांच्या वतीने हा संघाच्या प्रत्येक गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। सन्माननीय आसिफजी जळगावकर साहेब यांच्या प्रत्येक विकेटसाठी हालच्या 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। 3 गेंदें लगातार मंगेश दळवी और अल्पेश थलगुड़े इनके तरफ से लगातार 3 बाउंड्रीज और लगातार 3 छक्कों के लिए 5000 का इनाम। देखिए अब अल्पेश थलगुड़े भी कह रहे हैं कि इनाम लगाना जरूरी है, 1 रन जरूर मिलेगा। क्या मिलेगा? दूसरा रन आउट का खतरा था, थ्रो गलत एंड पे आया। थ्रो अगर बॉलर के पास होता तो यकीनन पैवेलियन चले जाते बल्लेबाज विशाल, पैवेलियन जरूर चले जाते विशाल। तो अजीत को मौका था रन आउट करने का, नॉन स्ट्राइकर एंड पर थे, वो आगे गए थे और फिर पीछे आए। वेदांत 11 सुभाष नगर। मुस्तफा बेड़ेकर इन्होंने कैच लपका तो 500 का इनाम है। आसिफ बेड़ेकर इनकी तरफ से। देखिए ये कैच तो जरूर हुआ है, किसने पकड़ा? विकेट कीपर रेहान। मुझे लगा कि 500 तुरंत चले गए। आणि नक्कीच सन्माननीय आसिफजी जळगावकर साहेबांचं इथे 100 रुपयाचं पारितोषिक जात आहे गोलंदाज नदी बेला, कारण की प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय सन्माननीय आसिफजी जळगावकर साहेबांनी। लल्लू, मेरे जहन में इनामों की राशि याद नहीं रह सकती, लेकिन आपके रह सकती है क्योंकि आपका काम डेंजर जोन में होता है। 9 लोगों का हिसाब किताब रखना एक साथ, ये आपकी आदत है। यश यादव इनकी तरफ से आए वो कैच के लिए 500 का इनाम है। यश यादव है हैंडसम पर्सनालिटी के मालिक, चार्मिंग बॉय। तो विकेट जा चुका है। आउट होने वाले खिलाड़ी विशाल देशमुख। डीजे ठोक, जितना ठोकना है। इनाम आ चुका है यश
हेलो, शुक्रिया अदा करेंगे हम आपका, क्योंकि कला के कदरदान अगर होते हैं तो मज़ा आता है। बतौर कमेंटेटर भूमिका निभाने की रमेश यादव साहब का सपूत अगर रमेश यादव की तरह ही है, जो कलाकारों की कद्र करना जानता है। अल्पेश चौधरी, कितना इनाम है अल्पेश? 5,000 ना। लगातार 3 बाउंड्रीज, लगातार 3 छक्कों के लिए सुभाष नगर के बल्लेबाजों के लिए मंगेश दलवी साहब, जो पार्षद है खोपोली म्यूनसिपल कॉरपोरेशन के, और अल्पेश थरकुड़े, इनकी तरफ से ये इनाम लगाया जा चुका है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला। मैं तो कहता हूं कि अगर वासरंग एक मैच जीत चुकी है, अगर सुभाष नगर जीतती है तो मजा आएगा, मजा आएगा, क्योंकि सुभाष नगर नीचे और वासरंग ऊपर है ना। कुछ लॉट्स में अगर हम देखें तो नक्कीच आहे, कारण की दोन्ही संघासाठी सुद्धा पारितोषिक आले. सन्माननीय आमचे मंगेश दादा दळवी आणि अल्पेश तरकुडे, म्हणजे एक बोकड आणि तब्बल 21,000 रुपये. आणि जसं जसं प्रवीण सर जर पुढे जाणार ना हा संघ, तसं तसं मात्र बक्षीस वाढणार, यात तीळ मात्र शंका नाहीये. हा बघा, आमचे अँग्री हँगमॅन सुद्धा चर्चा करतात या स्पर्धेविषयी, की स्पर्धा कशी होते, कशी चालली आहे. विनोद जाधव सर, आणि सगळ्यांचा खरं तर सन्मान केला जातोय विनोद या व्यासपीठावर. सर्व पाहुण्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. अल्पेश थरकुडे, त्याचबरोबर रोहन थरकुडे आणि यश जाधव, आणि त्याचबरोबर लवचिके फौजी चिंचवली आणि चिंचवली सुभाषनगर ग्रामस्थ मंडळ वासरंग, या सर्वांनी आयोजित केलेली ही क्रिकेट रजनी नगरसेवक ट्रॉफी 2023 चॅम्पियन लीग नंतर असं वाटलं होतं कुठेतरी हे मैदान थांबेल, पण हे थांबलं नाही. तर चॅम्पियन लीग नंतर एका चांगल्या स्पर्धेने या मैदानाचं स्टँडर्ड वाढवलं, आणि ती स्पर्धा म्हणजे नगरसेवक चषक 2023. तो दूसरे नंबर के बॉलर हैं असीम. क्या असीम के बाजुओं में दम है? क्या असीम ये कहलवाना चाहेंगे, खुद ही को कर इतना बुलंद कि खुदा भी आकर तुझसे पूछे, ए बंदे तेरी रजा क्या है? क्या ये नसीब असीम क्या अपने नसीब को बदलेंगे इस ग्राउंड के ऊपर? क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, एक रन नहीं मिला यहाँ पे, पगबाधित करार देते हुए आउट होने वाले खिलाड़ी अभिषेक के पारी का अंत होता हुआ डीजे श्रावणी. ₹100 पारितोषिक आहे. म्हणजे या गोलंदाजाला आता मात्र त्यांच्या ATM मधनं ₹100 कमी होणार. देखिए, आज की राजस्थानीय टीमें खेल रही है. मई या जून के महीने में चुनाव की रेलचेल होगी और उसकी ये तैयारी हो रही है. विनोद सोलंकी, उसकी ये तैयारी हो रही है. वहाँ तो बारिश होगी, लेकिन वहाँ की बारिश की कुछ बूंदें इस प्रतियोगिता में बतौर प्राइज हमें नजर आ रही है. सुमित सावंत, इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 3,000 का इनाम. प्रवीण सर, परंतु मी म्हणतो ना 3 षटकार जाणं थोडंसं मुश्किल वाटतं, कठीण वाटतं, परंतु 2 षटकार किंवा 1 षटकार लावले ना खऱ्या अर्थाने तेव्हा मजा वाटते मैदानावरती. चला आता बघा, अल्पेश तरकुडे म्हणतात एका षटकाराला ₹500. हाँ, ये होना जरूरी है अल्पेश तरकुड़े के लिए, क्योंकि ऑर्गेनाइजर है और इतनी खूबसूरत टूर्नामेंट ऑर्गेनाइज की है. कब आएंगे 3, कब आएंगे 2, और इसीलिए उन्होंने लगाया भाई एक तो मारो, 500 हासिल करो. कारण की सुमित सावंत आमचे जे पाहुणे आहेत ना, अतिशय उत्साह आहे. त्यांना माहिती आहे की 2 षटकार और चुकून मैं पावले तो तर. कहता हूँ 1 छक्का मारना चाहिए, इनाम हासिल होगा अल्पेश का, और वो छक्का कैच कर लेना चाहिए दर्शकों द्वारा, तो इनाम मिलेगा यश जाधव का, दर्शकों को भी 500 का, यानी तो दोनों तरफ भला होगा. राइट आर्म ओवर द विकेट, अक्रॉस लाइन खेलने की कोशिश अपील की गई, और इसी के साथ उंगली उठी, आउट होने वाले खिलाड़ी अजीत डीजे श्रावणी.
इथे उपस्थित झालेत, तसेच आमचे दळगावकर साहेब सुद्धा उपस्थित झालेत. यांचं मनापासून आपण या शृंखलेच्या माध्यमातून नगरसेवक चषक 2023 मधनं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. सन्माननीय आसिफ भाई जळगावकर हे सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. पहली रजनी है ये खालापुर के विभाग में, मैं तो कहूँगा इस पूरे खोपोली सिटी में पहली क्रिकेट रजनी है या उस वजह से ढेर सारे दर्शक. माणिक साहब बोलिए. आमचे मांडलेकर साहेब सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा शृंखलेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक असं स्वागत. तो विकेट हैट्रिक के लिए आसिफ भाई जळगावकर, इनकी तरफ से हैट्रिक, विकेट हैट्रिक के लिए 1000 का इनाम, 1100 का इनाम है. टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 4 रन. 4 रन. या ओवर नंबर कितना चल रहा है? दूसरा. संकट में यहाँ पर टीम बल्लेबाजी करने वाली सुभाष नगर, वेदांत 11 सुभाष नगर. वेदांत 11 सुभाष नगर. फ्रेंचाइजी का भी नाम आना चाहिए. इतने अगर पैसे डाल रहे हो फ्रेंचाइजी तो उनके नाम के साथ टीम का नाम लेना ज़रूरी है. वेदांत 11 सुभाष नगर. सीधे बल्ले से इस गेंद को खेला, गेंद हवा में थी, क्या छूटा, लेकिन रन मिलेगा 1 और 1 के साथ टोटल में वृद्धि होती हुई 5 रन. ओवर नंबर दूसरा चल रहा है. 5 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. ढेर सारे मेहमान मैं देख रहा हूँ. यश जाधव एक अच्छी पर्सनालिटी के मालिक है, के अच्छे स्वभाव का इंसान. हाँ, स्वागत समारोह इस इनिंग के बाद हम जरूर लेंगे. राइट आर्म ओवर द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश. अब वो पुराने विनोद सोलंकी मुझे नजर आ रहे हैं माइक्रोफोन पर बतौर कमेंटेटर. कुछ दिनों की छुट्टी ली थी उन्होंने व्यक्तिगत व्यस्तता के कारण काम पर. ये वाइट बॉल का इशारा हुआ और इस वाइट बॉल के जरिए टीम का टोटल आता हुआ 7 रन. 7 रन स्कोर कार्ड के ऊपर. दूसरा ओवर. मज़ा नहीं आ रहा है. सुभाष नगर के सपोर्ट में जो लोग आए होंगे वो काफ़ी नाखुश होंगे. वहीं हार की तरफ से जो सपोर्टर्स आए हैं वो काफ़ी खुश, क्योंकि गेंदबाजों ने रोका है अपोजिशंस को. तो योगेश सुरवे इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है. और सोनिया हमारे ठोमरे साहब, इनकी तरफ से भी उनका जन्मदिन है, उन्हें भी हम शुभकामनाएं देना चाहेंगे. ढेर सारा इनाम है यहाँ नक्कीच पे. आम्हाला दस्तगीर भाईकडनं सुद्धा शुभेच्छा आल्यात आणि त्यांचं पाकिट आम्हाला आलंय, त्याबद्दल नक्कीच धन्यवाद त्यांचं. हाँ, शुक्रिया अदा करना ही चाहिए. कलाकारों की कदर करने वाले अगर कदरदान होना विनोद सोलंकी, तो तारीफ उनकी बनती ही है. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद सुभाष नगर महज 8 पे खेल रही है, लेकिन उन्हें एक ऐसे मांझे की जरूरत है जो मांझा किनारे पर लेकर आए. या दरम्यान खोंडा स्टार हाळ संघाचा कर्णधार आणि कलोते मल्हार संघाचा कर्णधार यांना विनंती करू आपण की आपण लगेचच आमच्या अतिथी कक्षामध्ये योगेश तरगोड यांची संपर्क साधायचा आहे. तो गेंदबाज अरबाज क्या करेंगे अपनी टीम के अरमान पूरे. अरमान पूरा करना हो तो अरबाज को अच्छी गेंदबाजी करनी होगी. महज रन आ चुके हैं 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 8. संकट में है यहाँ पर सुभाष नगर, जिस टीम के लिए ढेर सारा इनाम लगाया जा चुका है. हर छक्के के लिए 500 लगाए जा चुके हैं. अल्पेश तरकोड़े द्वारा लगातार 3 छक्कों के ऊपर 5000 की इनामी राशि लगाई जा चुकी है. अल्पेश और मंगेश नारायण दड़वी साहब इनकी तरफ से. तो सोचिए ढेर सारा इनाम. क्वालिफाई होती है ये टीम तो 21,000 और बकरिया, पूरा बकरा मिलेगा 22 किलो वाला, क्योंकि 11 आसिफ भाई जळगावकर की तरफ से आप देखिए हर विकेट के लिए
500 रुपये 500 का इनाम। म्हणजे पहिले 100 रुपये लावलेले, आता त्याला माहिती आहे अशी पहिला की जसे जसं शेवटची पेटी येईल ना तसं तसं भाव वाढवणं गरजेचं आहे. हाँ, निश्चित तौर पर आखिरी जब तक ईवीएम मशीन जब तक आखिरी नहीं आती, खुलती नहीं है, पता नहीं चलता। और ये शायद गेंद थोड़ी देर हवा में ज़रूर थी, बल्ले से अगर ये इशारा होता है तो कैच लिया जाता तो 500 ज़रूर मिलते। रिएक्शन कोई नहीं है अंपायर का, इसका मतलब ये बल्ले से विनोद। पूरा वातावरण एकदम शांत हो जाता है, मैच ही वैसा है, शांत वातावरण में। आसिफ जड़गांवकर जिन्होंने हाल की लोगों की, खिलाड़ियों की उम्मीदें बढ़ाई है, अपने इनामों की वजह से उनकी हौसला अफजाई की है। बैकफुट पर गए थे, कट करने की कोशिश की थी, यहाँ पर संकट में आ जाएगी सुभाष नगर अगर निरंतर इस तरह डॉट गेंदें खेलती रही तो, क्योंकि पहले से रन कम है। असं म्हणतात ना, दुष्काळात 13वा महिना, त्या पद्धतीने निर्धाव चेंडू चाललेत। ये गेंद हवा में, अकाउंटेंट पूछ रहे भाई देखिए आप जिन्होंने टीम को लेकर आए हैं, हर टीम को टॉस के लिए कप्तान आना जरूरी है। टेंशन बढ़ जाता है यहाँ पर हमारे अकाउंटेंट योगेश तरकुड़े का। हिसाब किताब उनके हाथों में है, कितना लॉस। देखिए क्रिकेट रजनी का मतलब यह है कि लॉस होने के चांसेस भी बहुत ज़्यादा होते हैं। कल हमने देखा एक जनरेटर ने 400 लीटर से भी ज़्यादा डीजल का सेवन किया। 400 लीटर डीजल मतलब कम से कम 50,000, कम से कम। परंतु नक्कीच प्रवीण सर 38,000 प्रवीण सर सोचिए लल्लू, अगर 38,000 हर रात तो 3-3-9 और 24, 1,14,000। प्रवीण सर परंतु एक नक्की आहे, जर अल्पेश तरगुडेकर जर हा हिशोब असला ना तर 90% मायनस होण्याचे चान्सेस जास्त आहे, परंतु जर योगेश तरगुडेकडे असला ना तर 100% येण्याचे चान्सेस जास्त आहे। हाँ निश्चित तौर पर, क्योंकि खर्चा करते समय सोचना, ये बाउंड्री आई थर्ड मैन बाउंड्री के बाहर और इन 4 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 16 रन। ओवर नंबर चल रहा है तीसरा। 16 रन विनोद स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इस मैच में आप मेरे साथ हैं, मज़ा आ रहा है क्योंकि आप सभी लोगों को जानते हैं जो मेहमान है मेहमान कक्ष में, और जब कोई जानकारी देने वाला इंसान हो हमारे साथ तो एक कॉन्फिडेंस लेवल हमारा भी बढ़ता है। अक्रॉस द लाइन खेलने की ताकत पूरी तरह से चुके, रुका हुआ टोटल वहीं पे 16 रन। सन्माननीय मल्हार जाधव साहेबांना विनंती आपण स्टेजवरती यायचं, कारण की सन्माननीय संदीप जाधव यांचे सुपुत्र आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत होणं गरजेचं आहे। तर कलते जय मल्हार हा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, तर मी खोंडाहाळ संघाचा कर्णधार याला विनंती करतो की आपण सुद्धा यायचं आहे। सन्माननीय आमचे आसिफ भाई जळगावकर यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी पहिल्या 2 षटकामध्ये 100 रुपये होते, परंतु आता तिसऱ्या षटका आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल 500 रुपये लावलेत, म्हणजे इथे भाव वाढताना दिसलाय। हाँ, मार्केट में जिस तरह से जमीनों के रेट बढ़ रहे हैं उसी तरह विकेटों की रेट भी बढ़ रही है। रमेश जाधव साहब, आणि नक्कीच आमचे रमेशजी जाधव साहेब सांगतात, आसिफ भाई आपल्याला नम्रतेची विनंती आहे की आपण जिथे कुठून मॅच बघत असाल तर आपण स्टेजवरती या, अन्यथा आपली अनाउन्सिंग करण्यात येणार नाहीये। अनाउन्सिंग म्हणजे बक्षिसांची रक्कम अनाउन्स केली जाणार नाही। मुदस्सिर गेंदबाज, लेकिन विक्रांत का देखिए का क्या ध्यान है सभी कार्यकर्ताओं के ऊपर वो ध्यान दे रहे हैं, इस टूर्नामेंट में मेहनत कर रहे हैं, क्योंकि उन्हें पता है अगर पहली रात में ना हरे होते तो 3 दिन इंतजार करते लोग हमारा कि कब खेलेंगे। लेकिन अब इनके पास एक ही जवाब है, हम काम करेंगे श्रृंखला में और अगले साल खेलेंगे। दीप एक्स्ट्रा कवर पर इस गेंद को खेला, एक ही रन वहां पे
और ये रन मिले 1 और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 17 रन। ओवर नंबर चल रहा है। चलिए लकी सत्कार सोहळ्याकडे आपण नक्कीच इनिंग झाली का वळूया। शिवम सिंह इनकी तरफ से यह इनाम आ चुका है लकी ड्रॉ का। तो टोटल आ चुका है यहाँ पर 17 रन। ये 18वीं रन दौड़ी गई दोनों भाइयों द्वारा, लेकिन देखिए इनका आपसी तालमेल थोड़ा बहुत कमज़ोर नज़र आता है मुझे, और इसलिए रन इतने कम बने हैं। आपसी तालमेल आपका बहुत बड़ा होना चाहिए, कॉन्फिडेंस होना चाहिए। मैं ये कर सकता हूँ, मुझे कुछ करके दिखाना है और उस करने के लिए मैं कोशिश करूंगा। ये कोशिश अगर होती है तब जाके बनेंगे रन सुभाष नगर के लिए, तब जाके रन बनेंगे विनोद, वरना नहीं। और यश यादव भी कोशिश कर रहे हैं कि समाज के प्रति जो उनकी भावना है, मैं इस समाज के लिए बहुत कुछ करना चाहता हूं, उस बहुत कुछ करने के लिए इनकी भी कोशिश जारी है। ये कितने नंबर आए हैं? विकेट मिलता हुआ यहां पर, क्योंकि नजर नहीं आ रहा है, विकेट मिलता हुआ नजर आया और इस विकेट के कारण पूरी तरह से संकट में आ चुकी है शेकिन चिंचिवली। आणि नक्कीच या दरम्यान या विकेटसाठी सन्माननीय असिफभाई जळगावकर यांच्याकडनं 500 रुपये या गोलंदाजाला आले। शेकिन चिंचिवली के इस मैदान के ऊपर, मुड़गांव के इस मैदान पर टीम सुभाष नगर। लोगों को लगा कि मैं शेकिन चिंचिवली बोल रहा हूं, ऐसा नहीं है। मैं देख रहा था लोगों का ध्यान मेरी तरफ कितना है, सुन रहे हैं कि नहीं सुन रहे हैं। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर, मामूली सी रकम। अब हम कहते हैं ना कि नाश्ते के लिए अगर 100 रुपया चला जाए तो उतना ज़्यादा महंगा नहीं कहा जाता, लेकिन खाने के लिए अगर 1000 रुपये चले जाए तो बहुत महंगा कहा जाता है। उसी तरह यह है, 24 गेंदों में अगर 72 रन बनते तो वो खाना खाने वाली बात थी गेंदबाजों द्वारा, लेकिन जिस तरह से कसावट भरी गेंदबाजी की है गेंदबाजों ने, इन्होंने बल्लेबाजों को ही नाश्ता खिलाया है। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, ये विकेट का पतन होता हुआ डीजे श्रावणी। ठीक आहे, 2 मिनिटं मला दाखवतो। तत्पूर्वी आपण आलेल्या प्रमुख मान्यवरांचं आपण नक्कीच मनापासून इथे स्वागत करूया आणि मी विनंती करतो आमच्या मान्यवरांना, सन्मान्य आमचे राजू शेठ खेडेकर साहेब इथे उपस्थित झालेत, त्यांचं स्वागत करायचं या नगरसेवक चषक 2023 मध्ये सन्माननीय राजू शेठ खेडेकर यांचं स्वागत होतं। मी आमच्या वासुदेव शिंदे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राजू शेठ खेडेकर या साहेबांचं स्वागत करायचं। तसंच त्या समेत आमचे अजून आलेले मान्यवर तो 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 19 रनों की जरूरत है, लेकिन इस जरूरत को किस तरह से पूरे करते हैं, मैं आकाश को बुलाना चाहूंगा माइक्रोफोन पर। आकाश तसंच सन्माननीय आमचे दस्तगीरभाई पटेल हे सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचा सुद्धा मी दीप यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दीप जाधव यांना विनंती करतो दस्तगीर पटेल साहेबांचं स्वागत करायचं। तसंच आमचे तावडे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो सुमित तावडे साहेब। सन्मान्य आमचे देशमुख साहेब सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं इथे स्वागत करावं असं विनंती करतो मी आयोजकांना। दस्तगीर पटेल साहेबांना यांचं पत्र इथे स्वागत होते। तसंच सन्मान्य आमचे देशमुख साहेब आहेत, ते सुद्धा उपस्थित झालेत, तर सन्मान्य देशमुख साहेबांचं स्वागत होते। तसंच आमचे मुजम शेठ इथे उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा स्वागत होणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थानं एक मोठं व्यक्तिमत्व यांचं इथे स्टेजवरती स्वागत होतं, तर मुजम्मर शेठ यांचं सुद्धा स्वागत होतं। तसंच त्यासोबत आलेले आमचे सन्माननीय
अशफाकजी दुदुके साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा स्वागत होते. मी विनंती करतो आयोजकांना, सन्माननीय अल्पेश तरकुडे, की आपण स्वागत करायचं आहे सन्माननीय अशफाक शेठ दुदुके साहेबांचं. तसंच सन्माननीय आमचे मान्यवर सपीक शेठ जळगावकर साहेब सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा स्वागत होते. मी आयोजकांना विनंती करतो की सपीक शेठ जळगावकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. तसंच आमचे सन्मान्य देशमुख साहेब इथे उपस्थित झालेत, देशमुख साहेबांचं सुद्धा स्वागत होते. मी विनंती करतो आयोजकांना की सन्माननीय देशमुख साहेबांचं स्वागत करायचं आहे. तर सन्मान्य विवेक पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे. मी आयोजकांना विनंती करतो सन्माननीय आमचे विवेकजी पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय आमचे पाटील साहेब सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मी अल्पेशांना विनंती करतो की पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करूया. शब्दसुमनाने स्वागत करूया. येणाऱ्या 4 षटकामध्ये गरज असणारे ती हाय सांगायला ती 19. तर नक्कीच सन्मान्य आमचे आसिफजी जळगावकर साहेबांकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. हॅलो, नक्कीच सन्मान्य प्रसादजी जाधव साहेबांचं सुद्धा स्वागत होते. तर तमाम क्रीडा रसिकांना इथे पाहतो आपण या मॅचच्या मार्फत, या नगरसेवक चषक 2023च्या मार्फत आलेले सर्व पाहुणे यांचं सहर्ष स्वागत. मी आकाश देशमुख बोलतो त्या मॅच कडे. या मॅच मध्ये पाहतोय आपण काय होतंय. या मॅच मध्ये आपण पाहतोय बुशिरा 11 हाल आणि विपक्ष सुभाष नगर संघ, याच्यामध्ये पाहतोय आपण मॅच चालू आहे. 19 धावांचं टार्गेट पाहतोय हाल संघासमोर असेल. 19 धावांचं टार्गेट 24 बॉल मध्ये नक्कीच पूर्ण करायचं आहे. तर स्ट्राईकला 2 फलंदाज मैदानामध्ये गेलेत, कादिर आणि अरबाज. कादिर पाहतोय स्ट्राईक एंडला फलंदाज असेल आणि काय जबरदस्त पाहतोय प्रेक्षकांची गर्दी इथं पाहायला भेटते. हे प्रेम म्हणावं लागेल या नगरसेवक चषकामध्ये आयोजकांवर. पहिलाच बॉल मध्ये कट केला आणि पहिलाच बॉल गलीच्या रिझर मधून फरार झाला. पहिल्याच बॉल होते चौकार. संधी भेटते ते आपल्या डीजेला. चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी सन्मान्य आसिफजी जळगावकडनं 5000 रुपयाचा पारितोषिक आलाय. सन्मान्य आसिफ शेठ जळगावकर साहेब जे चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 5000चं तब्बल पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच सर, 5000चं पारितोषिक आलंय माहिती आपल्याला. आणि इथे पाहतोय सर्व प्रेक्षक असतील, सर्व पाहुणे असतील, ते कोणाच्या प्रेमा खातर आले. तर इथे पाहतोय आपण मंगेश भाई दळवी यांच्या प्रेमा खातर, त्याचबरोबर रमेश भाई जाधव यांच्या प्रेमा खातर इथं आलेले दिसत आहेत. इथे आपण मॅचचा पाहतोय आनंद घेताना सर्व प्रेक्षक या बॅरिकेडच्या बाहेर सुद्धा पाहायला भेटतात. व्यासपीठावर आपण पाहतोय आज भन्नाट गर्दी झाली आहे. मी विनंती करतो आमचे सन्माननीय दस्तगीर भाई पटेल साहेबांना की आपल्या शुभ हस्ते टॉस का बॉस अर्थातच नाणेफेकीचा गोल करायचा आहे. इथे येतोय पाहतो व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या सहाय्याने धावफलक धावा लागतील, त्या 5 धावा. अभिषेकला आता इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिले फलंदाजी करताना अक्षरशः निराशा केली या संघाने. फक्त धावा जमाने धावफलकावर त्या 18 धावा. नक्कीच दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस म्हणजे दस्तगीर पटेल साहेब. तर इथे पाहतोय आता चांगली बॅटिंग करायला लागेल. इथे गोलंदाजी पाहतोय चांगली करावी लागेल. इथे पाहतोय फटका केसला लॉंग ऑफच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. इथे भेटते ती सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्याने पाहतोय 6 धावेवर धावफलक पोहोचतोय. इथे जर जिंकायचं असेल इथे सुभाषनगर संघाला तर चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. विकेट घेणं गरजेचं आहे. डॉट बॉलचं पर्सेंटेज येणं गरजेचं आहे. परंतु अद्याप तर पाहिलं ना तशी गोलंदाजी होता कामा नये.
होत नाहीये गोलंदाजी आणि गोलंदाजी होत नाही ते अभिषेक कडून अद्याप 6 पाहतोय 6 धावा धावफलकावर लागल्या चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे पण तो बॅटिंग मार्कवर पाहतो अरबाज इथे पाहतो अरबाजच्या बॅट मधून पाहतो डाऊन द ग्राउंड फटका गेला इथे मिड ऑनचा क्षेत्ररक्षकाच्या हातामधून बॉल निसटलाय लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आले आणि इथे मिळेल ती म्हणजे सिंगल स्वरूपामध्ये एक धाव चांगल्या प्रकारची पाहतो बॅटिंग इथे पाहायला भेटते अद्याप पाहतोय दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि ते चांगली प्रकारे बॅटिंग करतायत या मॅच मध्ये पाहतोय आपण 19 धावांचं इथं टार्गेट उभं केलं तर सुभाषनगर संघाने या हाल संघासमोर आणि हाल संघ पाहतो या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय त्यांच्या मार्फत पाहतो दोन्ही बॅटर अव्वल दर्जाची कामगिरी करतायत इथे पाहतो रचनात्मक फटका जबरदस्त फटका पाहतोय आणि फटका कुठवर जाणार तर लॉंग लेगच्या दिशेने येतोय हा बॅटरच्या माध्यमातून दर्जेदार चौकार चांगलं काम त्यांच्या मार्फत नक्कीच देणं गरजेचं आहे कारण की या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे आपण पाहिलं वासरंग असेल त्याच्यानंतर सुभाषनगर असेल काल सुद्धा आपण पाहिलं लवजी असेल आणि त्याच्यानंतर शेकेन चिंचवली असेल हे जेव्हा टुर्नामेंटमध्ये या मॅच त्यांचा संघ खेळत होता ना त्या त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घरातले सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून त्या लाईव्ह मॅच पाहत होते घरातले बरेचसे त्यांच्या पाठीराखी इथे गावातले पाठीराखी त्या मॅचचा आनंद घेण्यासाठी आज सुद्धा पाहतो ना अतोनात गर्दी आहे इथे पूर्ण व्यासपीठावर पूर्ण आपण पाहतोय फक्त प्रेक्षकांची गर्दी देशमुख सर नगरसेवक चषक 2023 मध्ये आणि आमच्या खोपोली परिसरातील खालापूर परिसरातील एक उत्कृष्ट डीजे अर्थातच डीजे साठे यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा आल्यात डीजे साठे आपल्या सुद्धा मनापासून धन्यवाद अल्पेश आणि यश याच्यासाठी शुभेच्छा आल्यात तर पाहतोय ते शुभेच्छा सर्व मान्यवरांकडून येतात सर्व क्रीडा रसिकांकडून येतात आणि सर्व प्रेक्षकांकडून सुद्धा इथे शुभेच्छा येत आहेत चांगल्या प्रकारचं आयोजन पाहतोय दमदार आयोजन इथे आपण पाहतोय झालंय ते अल्फेजी थरगुडे आणि त्याचबरोबर यश रमेश जाधव यांच्याकडून चांगल्या प्रकारचं आयोजन पाहतोय कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलं दर्जेदार आयोजन आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा पाहतोय त्यापेक्षा जास्त चांगलं आयोजन नक्कीच करायचा प्रयत्न करतात म्हणजे जिथे सुरुवात केली होती त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त नक्कीच प्रेक्षकांसाठी द्यायचं त्याच्यापेक्षा जास्त पाहतो खेळाडूंसाठी काहीतरी द्यायचं याचाच विचार नक्कीच या दोन्ही मान्यवरांकडून नक्कीच ते आलाय इथे पाहतो धावफलकावर धावा लागल्यात त्या 11 आणि गोलंदाजी मार्कवर पाहतोय 12 धावा आणि गोलंदाजी मार्कवर पाहतो गोलंदाज अजित इथे अजित पाहतो टाकलेला बॉल होता इथे मागे खेळायचा प्रयत्न केला होता इथे जाईल तो डॉट बॉल गेलाय पाहतो आपण या बॉलवर चांगली गोलंदाजी अपेक्षित होती इथे फक्त धावा करायच्या होत्या 19 धावा जर पाहायला गेलं तर 19 धावाचं टार्गेट म्हणजे हाल संघासमोर खूप कमी आहे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 11 धावा मॅच मध्ये रंग होणं गरजेचं होतं या प्रेक्षकांची नक्कीच इथे निराशा झाली इथे पाहतो चांगला फटका लॉफ्ट केला पण तो क्षेत्ररक्षक तिथे असतील झेल होण्याचा प्रयत्न आणि जेल सुद्धा घेत आहेत एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक पाहतो इथे जेल घेतात विकेट जाते ती हाल संघाची झेल घेतला होता तो म्हणजे या संघाचे पॅकर संदीपजी गाडबे साहेबांनी नक्कीच त्यांच्या मार्फत इथं झेलाला जबरदस्त झेल पकडला परंतु या मॅच मध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी तुमचं आव्हान नक्कीच इथे शिल्लक ठेवण्यासाठी तुम्हाला चांगलं विकेट घेणं गरजेचं आहे रेग्युलर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विकेट घेणं गरजेचं आहे की धावफलकावर धावा लागल्या त्या 12 आणि अजून सुद्धा समोरच्या संघाला फक्त 6 धावाच नक्कीच जिंकण्यासाठी हव्यात अजून बरेचसे बॉल शिल्लक आहेत म्हणजे तुम्हाला विकेट घेणं गरजेचं आहे पहिल्या मॅच मध्ये पहिला आपण नंदनपाडा संघाने जी लढत दिली होती पहिले नंदनपाडा संघ हा शेवटच्या क्षणामध्ये हारला
पण तो काय अफलातून लढत दिली होती. जर का तो नंदनपाडा संघ जिंकला असताना तर तो सुद्धा एक रेकॉर्ड झाला असता या खालापूर तालुक्यामध्ये. 24 बॉल मध्ये 17 धावा डिफेंड करण्याचा रेकॉर्ड नंदनपाडा संघाने करता करता नक्कीच राहिला. इथे तुम्ही रेकॉर्ड कराल का? इथे सुभाषनगर संघाकडून रेकॉर्ड तयार होईल का? कारण सुभाषनगर संघ अजून राहिल्यात त्या 6 धावा त्या डिफेंड करेल का? म्हणजे 19 धावांचं आव्हान तुम्ही डिफेंड करू शकता का? तेवढी चांगली गोलंदाजी आहे का ते दाखवा लागेल. इथे फटका लॉस्ट केलाय, बॉल पाहतोय हवेत आहे क्षेत्ररक्षक तिथे आणि इथे पुन्हा एकदा भेटणारी ती विकेट, लगातारची भेटते दुसरी विकेट. एकविरा आई आणि एकविरा आईचं सदैव लक्ष आपल्या भक्तांकडे नेहमीच असतं. इथे पाहतो आता हॅट्रिकचा चान्स असेल तो गोलंदाजाला. या गोलंदाजाला नक्कीच इथे लगातारच्या 2 बॉल 2 विकेट भेटतात. या बॉलवर नक्कीच विकेट घ्यावी लागेल. हॅट्रिकचा रेकॉर्ड या गोलंदाजाला करावा लागेल. या मॅच मध्ये काय राहिलंय पुढचा विषय. इथून तुम्हाला कमबॅक करावा लागेल. जर का हॅट्रिक घेतली त्या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल ती म्हणजे या सुभाषनगर संघाला. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ म्हणजे रंग बदलणारा खेळ आहे. कधी काय होईल सांगू शकत नाही. क्रिकेटच्या मॅच मध्ये आपण बऱ्याचदा पाहिलं 6 बॉल 1 धाव सुद्धा होत नाही. आपण पाहिलं असेल कडावचा गोलंदाज त्याने 6 बॉल 1 धाव होते. तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला. चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल आणि त्या अपेक्षाची पूर्तता या गोलंदाजाला करावी लागेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहतो गोलंदाज. स्ट्राईक एंडला फलंदाज मैदानामध्ये गेलाय अमान. स्ट्राईक एंडला अमान हाय पाहतोय. इथे पाहतो चांगला फटका आणि हा फटका कोर्टवर जाणार. इथे येतोय दर्जेदार षटकार. आमाच्या बॅट मधून आला षटकार. विजयी झाला पाहतोय. 1 धाव हवे. 1 धाव अजून 18 धावा पाहतो धावफलकावर झाल्यात. या दरम्यान या षटकारासाठी सन्मान्य आमचे आसिफभाई जळगावकर साहेबांकडनं तब्बल 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद आसिफभाई. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये त्यांच्याकडनं होते. बघा असे दिलदार व्यक्तिमत्व इथे आपण व्यासपीठावर पाहतोय. काल सुद्धा पाहिल्याने आज सुद्धा पाहतोय. दिलदार व्यक्तिमत्व प्रत्येक खेळाडूच्या पाहतोय. खेळीला नक्कीच दाद देत आहेत आणि दाद देतात ते म्हणजे पुरस्काराने. इथे 500 रुपयाचं पारितोषिक आले साहेबांकडून या फलंदाजासाठी. 1 धावेची गरज पाहतोय. औपचारिकताच या मॅच मध्ये बाकी असेल. इथे येईल पाहतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलने पाहतोय संघ विजय झाला तो म्हणजे हाल संघ.